28 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावरती रिलीज होत असलेला ऐ दिल है मुश्किल सिनेमागृहामध्ये दाखवू नये यासाठी मनसेनं मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिलाय। चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकरांनी मल्टिप्लेक्स मालकांना यासंदर्भातलं एक पत्र दिलंय। चित्रपट दाखवल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं दिला गेलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला। कोणतेही चित्रपट ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांना प्रदर्शित होऊ देणार नाही अशा प्रकारचं खुलं आव्हान त्यांनी दिलं आणि आताही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पण सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या मालकांनी जे असोसिएशननं फिल्म रिलीज होऊ देणार नाही त्यांच्या थिएटर्समध्ये असं सांगितलं। पण मल्टिप्लेक्स मालकांना अद्यापही स्पष्टीकरण नाही की ऐ दिल है मुश्किल आणि रईस ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांचे फिल्म थिएटर्समध्ये रिलीज होणार का नाही। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर आहेत। अमय, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। इन्फाच्या लोकांनीही तुम्हाला एक विनंती केली होती पण त्यावेळेसही तुम्ही आपल्या भूमिकेवर ठाम राहिलात। आताही मल्टिप्लेक्स मालकांना या चित्रपटला रिलीज होऊ देणार का नाही त्यांच्या थिएटर्समध्ये याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही। आपण त्या मालकांना किंवा मल्टिप्लेक्स ओनर्सला काही पत्रव्यवहार केलेला आहे का आणि पुढची पक्षाची भूमिका काय असणार आहे? नाही, ज्या दिवशी आम्ही 48 तासाची ज्यांना मुदत दिली होती की 48 तासात पाकिस्तानी कलाकारांनी देश सोडून चालतं व्हावं, त्या दिवशीच आम्ही सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसना, सगळ्या प्रोड्युसर्सना, सगळ्या थिएटर ओनर्सना, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन त्यावेळेला मी त्यांना पत्र पाठवलं होतं की कुठल्याही प्रकारचा पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट रिलीज करायचा नाही म्हणून। यावर मी अभिनंदन करतो इन्पाचं, मी अभिनंदन करतो सुभाषचंद्र गोयल साहेबांचं, मी अभिनंदन करतो इन्पाचं, त्याच्यानंतर आपले सिने थिएटर असोसिएशनचं। पण एक गोष्ट नक्की की आता मल्टिप्लेक्सवाल्यांना मी काही पत्र पाठवलेलं नाही आहे, पाठवणार नाही आहोत। हा चित्रपट रिलीज करायचा नाही ज्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि कुठल्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट आम्ही रिलीज करणार नाही। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आपलं चॅनल हे पहिल्यापासूनच हा विषय घेऊन उभं राहिलेला आमच्याबरोबर की पाकिस्तानी कलाकार असलेले जगा चित्रपट ह्या मल्टिप्लेक्सवाल्यांनी रिलीज केले तर त्यांनी एक गोष्ट चांगली, आणि त्यांनाही ती गोष्ट चांगली लक्षात आहे, त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे की त्यांच्या मल्टिप्लेक्सेसच्या काचा या खूप महाग असतात। म्हणजे तुम्ही कायदा हातात घेण्याची इथं मी कायदा हातात घेणार नाही घेणार। नंतरचा भाग चित्रपट जिथे ज्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही हे नक्की। फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत त्यांचं म्हणणं आहे की पोस्ट प्रोडक्शनच्या स्टेजवर फिल्म होती आणि आता फिल्म रिलीज होणार 28 तारखेला ऐ दिल है मुश्किल, त्यामधले अशा प्रकारे एका ऍक्टरचं पूर्ण रोल बाहेर काढणं हे थोडंसं अवघड असतं। यासाठी इन्फाचे जे पदाधिकारी आहेत तेही तुम्हाला भेटले होते? नाही, बरोबर आहे, पण हा काय मुद्दा आम्ही आता नाही घेतलाय। गेल्या 11 वर्षापासून आम्ही हा मुद्दा घेऊन रस्त्यातून आंदोलनं करतोय, निवेदनाच्या माध्यमातून आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने आंदोलनं करतोय। जर का ह्या लोकांना ही कळ नसेल, कारण हा काय उरी हल्ल्याच्या नंतरचा आंदोलनाचा विषय नाहीये। 26 अकरासारखा मोठा हल्ला झाला। मी मागे पण जसं सांगितलं होतं की आपले चांगले पोलीस ऑफिसर शहीद झाले होते, लहान लहान मुलं मारली गेली होती, घराच्या घर उद्ध्वस्त झाली होती। ह्या करण जोहरला फरक नाही पडत कारण त्याच्या घरात कोण मेलं नाहीये अतिरेकी हल्ल्यामध्ये। आज जाऊन त्या करण जोहरनी ह्या लोकांच्या घरातली परिस्थिती बघावी, काय परिस्थिती आहे ती। आणि अशा वेळेला आपण पाकिस्तानच्या कलाकारांना घेऊन काय चित्रपट करणार असं तुमच्या व्यवसायासाठी तर ह्याला विरोध व्हायला पाहिजे ना, आणि नक्की विरोध होणार। पण त्याचबरोबर प्रियंका चोपडा यांनी काल ट्विट केलंय, अनुराग कश्यपनी पंतप्रधानांना ट्विट केलेलं आणि प्रश्न विचारलाय की तुम्ही माफी कधी मागणार। मग त्यांचं म्हणणं आहे की कलाकारांनाच का किंवा फिल्मच्या माध्यमातून विरोध का होतो? हे जे कोणी कलाकार इथे येऊन काम करतात, पहिले म्हणजे ते वर्क विजावर येत नाहीत, ते टुरिस्ट विजावर येतात। आणि अनुराग कश्यप सारख्या लोकांना ज्यांना कुत्र विचारतात त्यांची लायकी काय अख्ख्या जगाला माहिती आहे, हे सतत अशा प्रकारचं भाष्य करतात पब्लिसिटीवर येण्यासाठी। पब्लिसिटी स्टंट आहे त्यांचा। तर मला मी अनुराग कश्यप काय म्हणाला यांच्या वक्तव्याचे मी फारसं महत्व देत नाही किंवा देशातले लोक देत नाहीत। म्हणजे पक्ष अध्यक्षांनी आता उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांची बैठक घेतली ज्यामध्ये मल्टिप्लेक्स मालकांशी संपर्क करून आपल्या भूमिका त्यांना सांगा आणि त्यानंतरचे जे काही पडतात असतील ते त्यासाठी ते जबाबदार असं अशा प्रकारची भूमिका आहे? नाही, आमची रणनीती जी काय ती ठरलेली आहे आणि जे काय करायचं ते आम्ही योग्य वेळेला योग्य रीतीने करू। पण पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट आम्ही नक्की रिलीज होऊ देणार नाही। म्हणजे कायदा हातात घेणार का? मला असं वाटतं की आता एक मामी फेस्टिवल होतोय, मामी फिल्म फेस्टिवल, जो मोठा फिल्म फेस्टिवल आहे आणि ते देखील एक मला असं कळलं होतं आपल्याच माध्यमातून की ते देखील 2 पाकिस्तानी चित्रपट त्या फेस्टिवलमध्ये हे करणार आहेत। त्यांना देखील आपल्या चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की मामी फेस्टिवल हा मोठा असतो, चांगला करता तुम्ही तो फेस्टिवल नेहमी,
पण जर का पाकिस्तानी चित्रपट जर का तुम्हाला प्रदर्शित करायचे असतील तर फेस्टिवल होऊ देणार नाही. निश्चित. तर फिल्म ए दिल है मुश्किल रईस बरोबरच मामी फिल्म फेस्टिवल बद्दलही मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये रिलीज होऊ देणार नाही आणि जर पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट मल्टिप्लेक्स मालक जे आहेत आपल्या थिएटर्समध्ये, आपल्या मल्टिप्लेक्स स्क्रीनमध्ये रिलीज करण्याच्या बद्दल विचार करत असतील तर त्यांनीही सावध राहावं, कारण मनसे ह्याचा विरोध करणार आणि आपल्या स्टाईलमध्ये विरोध करणार आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई.